आणि आताची एक मोठी बातमी, कारण राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याचे संकेत शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी दिलेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत असा एक मोठा दावा सुद्धा त्यांनी केलाय। यासोबतच केंद्रामध्ये सुद्धा लवकरच मोठा भूकंप होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। असा भूकंप होणार असल्यामुळे संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार अशा पद्धतीची वक्तव्य करत असल्याचं सुद्धा राहुल शेवाळे यांनी म्हटलंय। तर राहुल शेवाळे यांचं एक वक्तव्य समोर येतंय। राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार आहे असे संकेत आता शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी दिलेले आहेत। तर त्यांनी काही दावे केलेले आहेत। यापैकी ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आणि काँग्रेसचे 10 आमदार हे आमच्या संपर्कात आहेत असा मोठा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे। केवळ राज्यामध्ये नाही तर केंद्रामध्ये सुद्धा लवकरच मोठा भूकंप होईल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे काही खासदार सुद्धा आमच्या संपर्कात आहेत असाही त्यांचा सूर आहे। काँग्रेसचे काही आमदार आणि उभाटाचे आमदार हे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याकरता इच्छुक आहेत। त्यांची संख्या 15-10 अशा संख्येवर आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपला पक्ष फुटू शकतो। आपल्या पक्षाचा अस्त्र दुसऱ्याच्या उदयापेक्षा स्वतःच्या अस्त्राची काळजी घ्या। आपल्या पक्षाचा अस्त्राची आता वेळ आलेली आहे, त्यामुळे हा पक्षाचा अस्त्र होऊ नये म्हणून हा 23 जानेवारीला जो राजकीय भूकंप होणार आहे त्याकरता ही खोट्या बातम्या ह्या पसरवत आहेत वडेट्टीवार आणि संजय राऊत। तर आपण पाहतोय राहुल शेवाळे यांचे हे वक्तव्य आहे। 23 जानेवारीला राजकीय भूकंप होईल असं त्यांचं म्हणणं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।